तुझी माझी यारी भाग 32. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 31 बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मागील भागात दोघंही रिमझिम पावसाने ओलेचिंब झाले होते. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आभा, आय लव्ह यू. माझ्यासाठी फक्त तू इम्पॉर्टंट आहेस. ऋषी तिला हे सर्व बोलून कन्फेशन करतो. आभा तर त्याला पाहतच उरते. तर आतापासून पुढे दोघंही रिमझिम पावसात भिजून गेले होते. ऋषी आणि आभा एकमेकांकडे बघत होते. आभा ऋषीच्या डोळ्यात हरवून जाते. ऋषी आभाच्या एकदम जवळ जातो. तो तिच्या हनुवटीला पकडून वर करतो आणि तिला किस करतो. आभाही त्याला किस करते. दोघंही पावसात बेधुंद प्रेमाचा वर्षाव करत होते. त्यांची किस कंटिन्यू चालूच होती. तेवढ्यात सावी आभाला शोधत येते. ती बोलते, उफ, हा पाऊस. आभा, कुठं आहेस तू? सावी आभाला आवाज देत टेरेसवर फिरत होती. ती एकदम एका जागी स्तब्ध होते. तिचे डोळे मोठे होतात. ती आभा आणि ऋषीला किस करताना बघते. सावी त्या दोघांना बोलते, ऋषी ब्रो, ही जागा हे सर्व करायला सुटेबल नाही. तिचे आवाजाने दोघंही वेगळे होतात. ते सावीला बघून थोडे घाबरले होते. मला काही नोट्स लिहायचे आहेत असं म्हणून आभा जाते. सावी तिला जाताना बघत असते. मग ती ऋषीला विचारते, ब्रो, ही कोणती ट्रिक होती तुझी आभाला मनवायची? मलाही नोट्स लिहायचे आहेत असं म्हणून तो सुद्धा निघून जातो. मला माहिती आहे तुम्हा दोघांना काहीच नोट्स वगैरे लिहायचे नाहीत असं म्हणून सावी हसते. ऋषी आपल्या रूममध्ये येतो. तो एकटाच बोलतो, थँक गॉड, शेवटी मी तिला सांगितलंच. बट ही सावी ना, प्रत्येक वेळी चुकीच्या वेळी एंट्री करते. काय बिघडलं असतं हिचं? जर ही काही वेळानंतर आली असती तर? तिने मला सांगितलंही नाही की ती माझ्याबद्दल काय फील करते. इकडे आभा चेंज करून बेडवर ब्लँकेटमध्ये लपून होती. सावी तिच्या रूममध्ये येते आणि बघते तर आभा ब्लँकेटमध्ये होती. ती तिच्याजवळ जाते आणि तिच्यावरून ब्लँकेट काढते. ती बोलते, आभा, ही नौटंकी करणं बंद कर आणि मला हे सांग काय होतं ते? आभालाही काही समजत नव्हते की ती सावीला काय सांगेल. मला खूप झोप येत आहे सावी, प्लीज मला झोपू दे, आभा म्हणाली. मला सर्व माहीत आहे, फक्त मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहे, सावी म्हणाली. यार सावी, मला काय होते काही कळत नाही. ऋषी जेव्हा माझ्याजवळ येतो माझे हार्टबीट वाढते आणि मी त्याच्या दूर जाण्याचा विचार करते, पण मी आणखी त्याच्या जवळ जाते. हे काय होत आहे माझ्यासोबत? मला तर काहीच कळत नाही, आभा म्हणाली. फायनली आभा, तू ऋषीला प्रेम करायला लागली आहे, सावी म्हणाली. काय, मला प्रेम, तेही ऋषीवर? आभा अचंबित होत म्हणाली. तुला खूप फरक पडतो आभा ऋषीचे असण्याने, आणि मी हे बोलत नाही तर मी स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितले. तू त्याच्यासाठी काहीतरी फील करते, सावी म्हणाली. आभा सावीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकते. नाही सावी, नाही, हे नाही होऊ शकत. मी त्याला प्रेम नाही करू शकत. आभा तर ही गोष्ट मानायला तयारच नव्हती. मग आभा, तू त्याच्यावर इतकी रागावली का होती? सावी म्हणाली. त्याने आपल्याला किती वाट पाहायला लावली होती, आभा म्हणाली. तुझा राग ह्या गोष्टीवर नाही, तर कॉलेजमध्ये ती मुलगी होती ऋषीसोबत, तुला कसं वाटत होतं त्यावेळी सांग मला, सावी म्हणाली. मला अजिबात चांगलं वाटत नव्हतं, आभा म्हणाले. म्हणजे आभा, तू जळत होती त्या मुलीवर? आभा, तू आपल्या मनाला विचार, तू काय फील करते ऋषीसाठी? असं बोलून सावी आभाच्या रूममधून जाते. आभा सावीच्याच बोलण्याचा विचार करत बसते की तो कसा तिला भेटला आणि तिची मदत केली. सर्व गोष्टी तिला आठवतात. ऋषीने तिला कसं स्ट्राँग राहायला सांगितले आणि सर्व क्यूट मोमेंट तिला आठवतात. मग ती स्माईल करते आणि स्वतःशीच बोलते, काय खरंच मी ऋषीला प्रेम करू लागली आहे? सकाळी ऋषी कारमध्ये सावी आणि आभाची वाट पाहत होता कॉलेजमध्ये जाण्यासाठी. सावी आणि आभा येतात. त्या दोघी लवकर लवकर कारमध्ये बसत असतात. तेवढ्यात एक व्यक्ती लपून छपून त्यांचे फोटोज काढतो. क्या बात है ऋषी ब्रो, आज तू आम्हाला कॉलेजमध्ये आपल्यासोबत नेत आहेस, सावी म्हणाले. ते मला अंकलने म्हटले तुझी काळजी घ्यायला म्हणून नेत आहो, ऋषी म्हणाला. अच्छा, माझी काळजी घ्यायची आहे तुला की आभाची लक्ष आपल्यावरून हटवायची नाही, सावी हसून म्हणाली.
आबाही तिचे बोलणे ऐकून हलकी स्माईल करते. तू आजकाल काही जास्तच बोलतेस सावी, ऋषी म्हणाला. मग तो मनात बोलतो, मी सर्व तुम्हा दोघींच्या प्रोटेक्शनसाठी करतोय, खास करून आभासाठी. ऋषी सावीवर रागावतो, पण सावी आत्ताही हसत होती. ऋषी कार चालवत असताना मिररमध्ये आभाकडेच बघत होता आणि विचार करत होता. तू माझ्या कन्फेशनचा काही रिप्लाय नाही दिलीस आबा. काय आत्ताही तू माझ्यावर गुस्सा आहेस? तिघेही कॉलेजमध्ये पोहोचले. सावी आणि आभा कॉलेजच्या आत जातात आणि ऋषी कार पार्क करत होता. तेवढ्यात त्याला कोणीतरी मुलगा त्याला धडकतो. त्या मुलाच्या हातात काचाचे काही स्लाईड पीस होते, त्यामुळे ऋषीच्या हाताला थोडा कट लागतो. ऋषी त्याला रागाने बघतो आणि बोलतो, तुला कॉलेजमध्ये राहायचे की नाही? मग तो मुलगा घाबरतो आणि बोलतो, सॉरी सर, ते मी गलतीने तुम्हाला धडकतो, मला माफ करा. ऋषी त्या व्यक्तीला आत्ताही रागाने बघत होता. तेवढ्यात ऋतिक येतो. ऋतिक बघतो की ऋषीच्या हातावरून रक्त निघत होता. ब्रो, तू ठीक आहेस ना? आणि हे काय झालं? ऋतिक ऋषीला विचारतो. ऋतिकला दिसते की त्या मुलाच्या हातात काचेचे काही स्लाईड सीट होते. ऋतिक त्या मुलाला विचारतो, तू हे स्लाईड घेऊन काय करतोस कॉलेजात? ते मला एक्सपेरिमेंट करायचे होते, बस त्याच्यासाठी मी हे स्लाईड घेऊन लॅबमध्ये जात होतो. ते ऋषी सरांना धडकलो. प्लीज सर, मला माफ करा, मी हे जाणून नाही केलं, तो मुलगा म्हणाला. पण तुला लक्ष देऊन जायला पाहिजे आणि हे असे स्लाईड घेऊन चालणे थोडं रिस्की आहे, कुणालाही लागू शकते, ऋतिक त्या मुलाला म्हणाला. सॉरी सर, मी लक्ष करेल पुढच्या वेळी, तो मुलगा म्हणाला. ऋतिक त्या मुलाला जायला सांगतो. चल ब्रो, मेडिकल रूममध्ये, ऋतिक ऋषीला म्हणाला. तो मुलगा जात होता, पण त्याच्या चेहऱ्यावर क्रूर स्माईल होती. तो मुलगा ते स्लाईड लॅबमध्ये न नेता तो डस्टबिनमध्ये फेकतो. तो बोलतो, चला, आज मी त्याला थोडा घाव तर दिलाच. हा मुलगा कोणी नसून विराट होता. रोहन केबिनमध्ये बसला होता आणि काही फाईल्स बघत होता. तो फाईल वाचतो आणि बोलतो, अच्छा, तर त्या मुलांची डिटेल्स ह्या फाईलमध्ये आहे. तर तो त्या फाईल्स चेक करतो. सावी आणि आभा कॅन्टीनमध्ये बसून होत्या. सावी, तू काल म्हणत होती ना, त्याबद्दल मी खूप विचार केला, आभा म्हणाली. सावी तर एक्सायटेड होत विचारते, तर मग काय विचार केली तू? जे तू बोलत होती की मी ऋषीला प्रेम करते. आभा बोलतच होती की सावी पटकन बोलते, सांग ना लवकर. ओके फाईन, आभा दीर्घ श्वास घेते आणि बोलते, मी ऋषीला प्रेम करते, आय लव्ह हिम. आभा सावीला सांगत होती. सावी खूप खुश होते. काय खरंच? मला माहीत होतं, बस मला तुझ्या तोंडून ऐकायचे होते. सावी हे सर्व जोरजोराने बोलत होती. आभा तिच्या तोंडावर हात ठेवते आणि बोलते, मी ही गोष्ट तुला सर्वांना सांगण्यासाठी नाही सांगितली. सावी तिला हात काढ म्हणून ही इशारा करते. मग आभा तिच्या तोंडावरून हात काढते. सावी तिला मिठी मारत बोलते, मी तर खूप खुश आहे आभा. बट सावी, मी ऋषीला कसं सांगू, का म्हणू त्याला आय लव्ह हिम? आभा म्हणाले. हे तर खूप सिम्पल आहे आभा, तुला फक्त 3 मॅजिकल वर्ड बोलायचे आहेत बस, सावी म्हणाली. नाही, माझ्याने हे होणार नाही, मला तर काही कळत नाही आहे. तो जेव्हाही माझ्या जवळ येतो, माझा हृदय वरखाली होते, आभा म्हणाली. आभा, तू हे करू शकते, सावी तिला एप्रिशिएट करते. तर आभाची थोडी हिंमत वाढते. तेवढ्यात ईशानी त्यांच्याजवळ येते. हे देवा, माझ्या जीवनात काय घडत आहे, ईशानी उदास होत म्हणाली. सावी आणि आभा तिला असं बघून थोड्या शॉक होतात. काय झालं ईशानी? आभा म्हणाले. आभा, काय सांगू तुला, आजकाल रोहन माझ्याकडे लक्षच करत नाही. मी काय सुंदर नाही? मी जाडी आहे का? की माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत? ईशानी म्हणाली. अजिबात नाही, आभा म्हणाली. रोहन मला सोडेल का? असं बोलून ईशानी रडते. सावी तर हे बघून हसते. तुम्हा दोघींना माहीत आहे, तो ना कोणा मुलीबरोबर बोलत होता कॉलवर, आणि मी विचारले तर त्याने मला काहीच नाही म्हणाला. इम्पॉर्टंट कॉल होता असं म्हणतो आणि माझ्यासमोर तो तिच्याशी बोलत नाही कॉलवर. ईशानी रडत रडतच बोलत होती. तुला हे म्हणायचे आहे की रोहन तुला चीट करत आहे? सावी म्हणाले. असं होऊ शकते का ग आभा? जर रोहनने असं काही केले तर मी त्या मुलीला सोडणार नाही, जीव घेईल मी तिचा, ईशानी म्हणाले.
सावी तर काहीही बोलते. ईशानी, तू इतकी विचार नको करू. असं काहीच होणार नाही. रोहन तुला प्रेम करतो. त्याला काही महत्त्वाचं काम असेल म्हणून तो बिझी आहे. मी सुद्धा त्याच्याशी कमी भेटत आहे, आभा म्हणाली. मग ईशानी थोडी शांत होते. ती आभाच्या गोष्टीवर थोडी ॲग्री करते. हो आभा, तू खरं बोलते. मी ना जास्तच विचार करते. मला माहिती आहे रोहन माझ्यावर खूप प्रेम करतो. परंतु मला जाणून घ्यायचे आहे त्या मुलीबद्दल. ती रोहनच्या मागे लागली तर नाही ना? माझा रोहन खूप भोळा आहे ग. कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास करतोय तो. मला त्या मुलीला रोहनपासून दूर करायचे आहे. ईशानी असं बोलून निघते. सावी ईशानीला जाताना पाहून बोलते. तुला नाही वाटत आभा ही जास्तच ओव्हर थिंकिंग करते? मग सावीला ऋतिकचा कॉल येतो. काय झालं यार, हा मला कशाला कॉल करतो? सावी म्हणते. काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट असेल, तू बोल ना, आभा म्हणाले. सावी कॉल पिक करते. मग ऋतिक तिला ऋषीच्या घावाबद्दल सांगतो. सावी आभाला सांगते. दोघेही लवकर लवकर मेडिकल रूमकडे जायला लागतात. त्या दोघी रूममध्ये येताच बघतात की ऋषीच्या हातावर कालेजात ऋषीसोबत दिसलेली मुलगी पट्टी बांधत आहे. ती मुलगी ऋषीजवळ बसली आहे आणि हसून हसून बोलतसुद्धा आहे. आभा आणि सावी रूमच्या दारावरच उभ्या होत्या. ऋषीची नजर आभावर जाते, पण आभा हे सर्व प्रकरण बघून तिथून निघून जाते. ऋषी उठतो आणि आभाच्या मागे जायला लागतो, पण सावी त्याला थांबवते. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण पाहिजे तेवढे व्ह्यूज मिळत नाही.